महासागर न्यूज. मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की तालुक्यातील शक्तीने लावण्यात येणारे स्मार्ट मीटर त्वरित हटवण्यात यावे. स्मार्ट मीटरमुळे बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे स्मार्ट मीटर लावण्याकरिता जुन्या मीटरची बिले वाढीव येत आहेत. तसेच ग्राहकाला न विचारता मीटर लावण्यात येत आहेत. हे त्वरित बंद करावे. आणि राष्ट्रीय महामार्ग राजवाडी ते अंबडवे गेली 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही काम अपुरेच. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावामध्ये रस्ता खोदलेला आहे. तसेच मंडणगड बाजारपेठमध्ये चुकीचं काम करून रस्त्याची रुंदी कमी केली आहे. त्यामुळे व ऐन पावसाच्या तोंडावरती वन साईड रस्ता चालू केल्याने वाहनांना व स्थानिक व्यावसायिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास करणं कठीण होत चालले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी येणे असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अक्षय कंस्ट्रक्शनला धडा शिकवावा. अन्यथा संघर्ष समिती 20 दिवसात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे आणि निवेदनात म्हटले आहे. तसेच तहसीलदारांना सूचित करण्यात आले. आंबेत पुळाची लवकरच पाहणी व तपासणी करून लवकरच वाहने चालू करण्यात यावी व संबंधित ज्या बोट आहेत त्या बोट मालकांवरती कायदेशीर कारवाई व्हावी असे संघर्ष समिती अध्यक्ष अरविंद येलवे म्हणाले आहेत. निवेदन सादर करताना अध्यक्ष अरविंद येलवे, उपाध्यक्ष सिकंदर बुरुड, सचिव भरत सरपरे, कोषाध्यक्ष संकेत तांबी, मयुरेश धोत्रे, अमोल माली, राजेंद्र शिंदे, बशीर मसूरकर, अन्य पदाधिकारी. नमस्कार, मी अरविंद येलवे, संघर्ष समिती अध्यक्ष. गेले अनेक दिवस राष्ट्रीय महामार्गाचं काम अपुरे आहे आणि अपुरे असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी रस्ते खचले जातात, रस्ते दरडी कोसळले जातात आणि इथल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दूध व्यावसायिक आहेत, शाळेतले विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आणि म्हणूनच आम्ही गेले अनेक वर्ष या रस्त्यासंदर्भात निवेदन आणि उपोषण देत आलो. परंतु याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आज आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब मंडणगड यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि ते निवेदन आम्ही या ठिकाणी त्यांना हे निवेदन आम्ही दिलेलं आहे. निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे, जर येत्या 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी रस्त्याचं काम सुरळीत नाही केलं तर एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की जे स्मार्ट मीटर जे आहेत हे स्मार्ट मीटर शक्तीचे केलेले आहेत. हे स्मार्ट मीटर शक्तीचे नसताना तो जर एमएससीबी जर शक्तीचे करून जर बसवत असेल आणि इथल्या नागरिकांना जाणून बुजून त्रास देत असेल, त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते सांगतात की मीटर ही आमची प्रॉपर्टी आहे, पण ज्या ठिकाणी बसवतात ती प्रॉपर्टी त्यांची नाही आहे, ती प्रॉपर्टी त्या मालकाची राहते ज्या जागेत बसवतात ते. आज अनेक पोल आहेत, हे पोल जरी एमएससीबी बोलत असेल आमचे असेल तरी त्या लोकांच्या जागेमध्ये ज्यांनी पोल उभे केलेले आहेत त्याचा मोबदला कुठे देतात? फक्त प्रॉपर्टी आमच्या हे सांगितलं जातं, पण ज्या लोकांच्या जमिनीमध्ये जे पोल उभे केला त्यांचा मोबदला कुठे दिला जातोय? या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, जेणेकरून जे स्मार्ट मीटर शक्तीचे केले त्वरित थांबवावे. नाहीतर आम्ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे राजेवाडी ते आंबडावे हा राष्ट्रीय महामार्ग आणि महावितरण हे 2 विषय घेऊन आम्ही 15 ऑगस्टला अमरण उपोषण पुकारणार. त्याचं आम्ही आज तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलेलं आहे. जय महाराष्ट्र. महासागर न्यूज.